नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, सर्वांनाच ठाऊक आहे की बच्चूभाऊ कडू यांनी विविध मागण्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांसह उदाहरणार्थ शेतकरी कर्जमाफी असेल, मेंढपालांचा विषय असेल किंवा मच्छीमारांचा विषय असेल किंवा संगणक ऑपरेटरांचा विषय असेल, दिव्यांगांचा विषय असेल, विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांचा विषय असेल, या सर्व मागण्या घेऊन बच्चूभाऊ कडू आणि त्यांचे सहकारी यांनी नागपूर येथे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या संदर्भात राज्य सरकारने दखल घेऊन त्या ठिकाणी मीटिंगचं आयोजन केलं होतं आणि त्या मीटिंगमध्ये नेमका काय निर्णय झालेला आहे दिव्यांगांच्या बाबतीत किंवा विधवा पेन्शन योजनेसंदर्भात ते तुम्हाला सर्वांना माहीत करून घ्यायचं आहे. त्याच विषयी आपण संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ही जी मीटिंग झाली ही मीटिंग 7 वाजता होणार होती, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, सर्व विभागाचे कमिशनर असतील, सर्व विभागाचे मंत्री असतील, त्यांच्या माध्यमातून या मीटिंग 7च्या अगोदर पहिल्यांदा खूप मोठी वाटाघाटी झाली. मीटिंगमध्ये काय बोललं गेलं पाहिजे, काय निर्णय दिला पाहिजे याविषयी पहिले त्यांचं ठरलं गेलं का बाबा काय नेमकं मार्ग काढता येणार आहे. तर याविषयी 7 वाजताची मीटिंग होणार होती, ती 7 वाजता न होता पावणे 1 तास किंवा सव्वा 1 तासानंतर ती मीटिंग सुरू झाली आणि त्या मीटिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाटाघाटी झाली, चर्चा झाली, वाद झाले. पण त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करायचीच नाही किंवा दिव्यांगांचे अनुदान वाढवायचेच नाही, कारण दिव्यांगांचे अनुदान आता आम्ही वाढवलेलं आहे, आता आम्हाला वाढ करणं अशक्य आहे, असा खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा झाली. परंतु बच्चूभाऊ आणि त्यांचे जे सहकारी त्यांच्या माध्यमातून आम्हाला कोणत्याही अटीशह किंवा आम्हाला काही सांगायचं नाही, कर्जमाफीची तारीख डिक्लेअर करा, दिव्यांगांचं अनुदान वाढण्यासंदर्भात निर्णय घ्या, त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेसंदर्भात काहीतरी तुम्हाला निर्णय घेणं गरजेचं आहे, अशा अनेक मागण्यांसह त्या ठिकाणी 2 ते 2.5 तास चर्चा झाली. आणि त्या 2.5 तासाच्या चर्चेनंतर असा निर्णय निघाला की या ठिकाणी कर्जमाफी, हा जो शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ही 30 जून 2026 पर्यंत ही तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेपर्यंत त्यांची कर्जमाफी ही केली जाणार, सातबारा कोरा केला जाणार, असं या ठिकाणी निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर इतर ज्या मागण्या आहेत त्या मच्छीमारांच्या असेल, ऑपरेटरांच्या असतील किंवा मेंढपालांच्या असतील आणि विशेष म्हणजे आपल्या सबस्क्रायबर सदस्यांची जी सबस्क्रायबर सदस्य आहेत त्यांची महत्त्वाची मागणी होती की दिव्यांगांना 6,000 रुपये झाले पाहिजे, विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भात निर्णय झाला पाहिजे. तर याविषयी सुद्धा त्या ठिकाणी होकार आलेला आहे. लक्षात ठेवा, मी काय म्हणतोय बघा व्यवस्थित. त्या ठिकाणी आपले खूप जवळचे सहकारी आहेत आंदोलनाच्या स्थळी, त्यांच्याशी मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांच्याकडून असं कळलं की सरकार 6,000 रुपये करण्यासाठी पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, परंतु आत्ता या क्षणाला सरकारकडे आर्थिक बजेट नसल्या कारणाने थोडंसं दिव्यांग किंवा विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना थांबावं लागणार आहे, कारण सध्या स्थितीला प्रायोरिटी बेसवरती कर्जमाफी, त्याचबरोबर आत्ता जो दुष्काळ किंवा जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान झाल्यानंतर सरकारच्या खात्यामध्ये, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थोडेफार प्रमाणे पैसे गेलं पाहिजे, असा महत्त्वाचा अजेंडा ठेवून त्या ठिकाणी होकार देऊन दिव्यांगांना 6,000 रुपये आम्ही वाढ करू, फक्त आम्हाला थोडासा वेळ द्या, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ती जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय झालाय. त्याचबरोबर त्या ठिकाणी अशी सुद्धा चर्चा आली की बाबा दिव्यांगांचं मानधन आता आम्ही वाढवलेलं आहे, परंतु दिव्यांगांचं मानधन वाढत असताना काही दिव्यांग संजय गांधीमध्ये इन्क्लूड आहेत, काही बोगस दिव्यांग आहेत आणि 6,000 रुपयाचा आकडा खूप मोठा आहे आणि हा आकडा किंवा हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देत असताना सरकारच्या तिजोरीवरती खूप मोठा फटका बसणार आहे. फटका सहन करायला सरकार तयार आहे, परंतु चुकीच्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये ते पैसे जाऊ नये असा सरकारचा विचार आहे. तर संबंधित त्या ठिकाणचे जे कमिशनर होते किंवा संबंधित जे मंत्री होते, अतुल साहेब होते, त्याचबरोबर तुकाराम मुंडे साहेब होते, तर यांच्या समवेत ही बैठक झाली की तुम्ही लवकरात लवकर या संदर्भात जो काही व्यवस्थित अहवाल असेल, दिव्यांगांचा आकडा किती असेल किंवा विधवा पेन्शन योजनेच्या संदर्भात किती आकडा असेल, या सगळ्या गोष्टीची माहिती गोळा करा आणि याविषयी आपण लवकरच निर्णय घेऊ. म्हणजे दिव्यांगांच्या बाबतीत सुद्धा सरकारने या ठिकाणी पॉझिटिव्ह निर्णय घेतलेला आहे, परंतु बोगस दिव्यांग हा नेहमी आपल्या पुढे आडवा येतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. या बोगस दिव्यांगांच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठा फटका बसतोय. दिव्यांगांच्या अनुदान वाढी संदर्भात किंवा बाकीच्या योजनांच्या संदर्भात सरकारला हे बोगस दिव्यांग हे डोकेदुखी ठरत आहेत आणि त्यामुळे हे निर्णय आपल्याला लेट होत आहेत. या ठिकाणी 2,500 रुपयाचं वाढ आम्ही केलेली आहे, बाकीचेही आम्ही वाढ करणार, काही काळजी करू नका, फक्त आम्हाला थोडासा वेळ द्या. त्याचबरोबर दिव्यांगांच्या संदर्भात ज्यावेळेस आम्ही अनुदान वाढ केलं त्यावेळेस बाकीच्या सुद्धा घटकांचे जे सदस्य आहेत किंवा कार्यकर्ते आहेत किंवा जे लाभार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्यावरती या ठिकाणी रोष निर्माण झाला आहे, ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की बाबा तुम्ही दिव्यांगांच्या बाबतीत तुम्ही निर्णय घेताय, त्यांचे अनुदान वाढवताय, मग आमचे अनुदान का वाढवत नाही, अशा अनेक अडचणी आम्हाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे
ह्या जो काही एकच घटक आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो एकच घटक आहे तो एकाच घटकाला समप्रमाणामध्ये सर्वांना न्याय देण्याच्या उद्देशाने सरकारने हा वेळ घेतलेला आहे आणि हा निर्णय या ठिकाणी वाढवलेला आहे। अशा पद्धतीने औपचारिक स्वरूपामध्ये या ठिकाणी माहिती मिळाली आहे ती तुमच्यासमोर ठेवलेली आहे, परंतु दिवसभरामध्ये याविषयी अधिकृतपणे व्यवस्थित सविस्तरपणे माहिती मिळेल, बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती मिळेल, त्यानंतर मी तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी ठेवेल। आता ओव्हरऑल त्या बैठकीमध्ये किंवा ओव्हरऑल त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये कोणकोणत्या बाबींवरती चर्चा आली, कशा पद्धतीने सरकारचा निर्णय दिव्यांगांच्या बाबतीत आला, ओव्हरऑल चर्चा नेमकी काय झाली याविषयी थोडक्यात आणि सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। लवकरच या बाबतीत सविस्तर माहिती येईल आणि ती तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।